कहाणी दिव्यांच्या अमावस्येची. ऐका दिव्यांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम नसे. रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सगळं बंद पडलं. पुढं या अवसेच्या दिवशी एक राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास तो उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सगळे गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गप्पा गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी जेवायस काय केलं आहे, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सगळ्यांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचा. माझा थाटमाट जास्ती व्हायचा. त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सगळ्या दिव्यांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय? मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. उंदरांनी विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. रात्री त्यांनी तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली. सगळ्यांनी तिची निंदा केली आणि घरातून घालवून दिली. म्हणून मला हे असे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथे खुशाल असो, असं म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. घडलेला प्रकार राजांनी श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली आणि तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून त्यांनी चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणलं. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुक्त्यारी दिली. ती सुखानं रामराज्य करू लागली. तर जसा तिला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.